नमस्कार, आपण पाहत आहात चतुर्थी न्यूज. मी राजेश भावसार. नवीन बातम्या बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व शेअर करा. धन्यवाद. जाहिरातीसाठी संपर्क. शिवसेना उपमहानगर प्रमुख कल्पेश कांडेकर यांची पत्रकार परिषद. आगामी नाशिक महापालिका निवडणुकीसाठी निवडणूक आयोगाकडून मतदार याद्या जाहीर करण्यात आल्या आहेत. या मतदार याद्यांमध्ये मोठ्या प्रमाणात घोळ असल्याचा आरोप शिवसेना उपमहानगर प्रमुख कल्पेश कांडेकर यांनी केला आहे. प्रभाग क्रमांक 9 मधील मतदार याद्यांमध्ये एकाचा पत्तावर 25 मतदारांची नावे आहेत, तर काही मतदारांचे पत्तावर प्रश्नचिन्ह आहे, तर नावे चुकीचे आहेत. काही नावे अशी आहेत की ते या प्रभागात राहत नाहीत. अशा अनेक तक्रारी कल्पेश कांडेकर यांनी मांडल्या. निवडणूक आयोगाने या मतदार याद्यांमध्ये सुधारणा करावी आणि नवीन मतदार याद्या जाहीर करण्यात अशी मागणी कल्पेश कांडेकर यांनी केली आहे. हा मतदार याद्यांचा घोळ न मिटल्यास उच्च न्यायालयात याचिका दाखल करणार असल्याचे कल्पेश कांडेकर यांनी सांगितले. आज सगळीकडे पाहता निवडणुकीचं बिगुल वाजलेलं आहे. आपल्या नाशिकच्या महानगरपालिकेच्या हद्दीत असलेल्या प्रारूप याद्यासुद्धा जाहीर झाल्या व त्या प्रारूप याद्या 7 दिवस चालण्यासाठी खूप कमी असल्या कारणामुळे आपण त्यांना निवेदन दिलं होतं का याची मुदत वाढ भेटावी, आणि ती त्यांनी ॲक्सेप्ट करून आपल्याला 3 तारखेपर्यंत त्यांनी मुदतसुद्धा दिलेली आहे. मग एवढ्या कालावधीमध्ये आपण ज्यावेळेस मतदान याद्यांवर काम करत होतो किंवा माझी जी यंत्रणा काम करत होती, त्या काही अशा गोष्टी निदर्शनास आल्या की लोकसभा ते आणि विधानसभा याच्यामध्ये खूप मोठा मतदानाचा तफावत आहे. बरं, ही तफावत आहे त्याबद्दलही दुमत नाही, पण असे काही हजारोच्या संख्येमध्ये मतदान आढळून आले का जिथे निवडणूक आयोगानेच ज्या मतदान याद्या प्रसिद्ध केलेल्या आहेत त्यात म्हटलेलं आहे की नॉट ॲप्लिकेबल किंवा डॅश मारलेली आहे किंवा 0 आहे, असे वेगवेगळे काही हे आहेत. मग ही निवडणूक काही जादूटोणा झालेला आहे का या निवडणुकीमध्ये, का अचानक सगळ्यांचे पत्ते गायब झालेले आहेत. एकाच घरामध्ये असे सुद्धा खूप काही गोष्टी सापडल्यात का एकाच घरामध्ये 1 नंबरच्या घरामध्ये कांडेकर पण राहतो, शेख पण राहतो, पाटील पण राहतो, असे असंख्य वेगवेगळ्या नावाचे व्यक्ती 1 नंबरच्या घरामध्येच राहत आहेत. म्हणजे त्याला कुठलाही प्लॉट नंबर नाही, गट नंबर नाही, सर्वे नंबर नाही, जे की ही निवडणूक काय वैयक्तिक कोणासाठी ठरवून घेतली जाते का असा प्रश्न तिथं निर्माण होतोय. आता तुम्ही बघत असाल, हे तुम्हाला दाखवतो, निवडणूक आयोगाने ज्या मतदान याद्या जाहीर केलेल्या आहेत त्याचं त्यांनी प्रश्नचिन्ह मार्क केलेलं आहे. जर ते निवडणूक आयोग जर स्वतः प्रश्नचिन्ह मार्क करत असेल तर मग या मतदान याद्या प्रसिद्ध कसं काय झालं. अगदी त्याचप्रमाणे ज्या मतदार याद्या ज्या प्रारूप स्वरूपाच्या ज्या मतदार याद्या जाहीर झाल्या त्या याद्यांमध्ये नावच नाही. मग त्याचा जरा सखोल अभ्यास केला आणि त्याचा इपिक नंबरवर सर्च केल्यानंतर, 1 सेकंद, पुढचं सर्च केल्यानंतर ह्याचं जे नाव आलेलं आहे हे निवडणूक आयोगाने मला इथे वाचून दाखवावे. कानडी भाषा, ही जी कानडी भाषा आहे या कानडी भाषेचं नाव वाचून दाखवावे. आता हे कसं आम्ही कुठे आणि कसं शोधायचं, म्हणजे हा घोळ काही जाणीवपूर्वक झालेला आहे का ही अशी शंका इथं उपस्थित होती. आता मी सातपूर निवडणूक आयोगाच्या ऑफिसमध्ये गेलो, त्यांना ह्या गोष्टीचं निदर्शनास आणून दिलं. त्यांनी मला सांगितलं की ह्या आमच्या हद्दीतल्या गोष्टी नाही आहेत, तुम्ही कलेक्टर ऑफिसला जा. त्यांच्याशी संवाद केल्यानंतर मग त्यांनी त्याच्यावर मला फक्त रिसिव्ड कॉपी दिलेली आहे. ही अशी परिस्थिती असताना मग ह्या निवडणुकीत जे तुम्ही म्हणतायत का युवकांना आपण पुढं आणलं पाहिजे राजकारणामध्ये, पण जर ह्या असा याद्यांचा गोळा असेल तर याच्यात येणारी जी लोकशाहीच्या दृष्टीने आपण जे निवडणुका बघितल्या जातात त्या लोकशाहीच्या दृष्टीने नसून या हुकुमशाहीच्या दृष्टीने आहे असं म्हणायला काही वावं ठरणार. तुमचं पुढचं पाऊल काय असतं? पुढचं पाऊल काय असणार आपलं? पुढचं पाऊल काय असणार? मी याच्यावर हरकती उचललेल्या आहेत. जर ह्या गोष्टी जर मार्गी लागून जर येणाऱ्या 22 डिसेंबरला जर ह्याच्यावर प्रारूप याद्यांचं जे फायनल याद्या येणार आहे त्या जर पूर्णत्वास स्वच्छ सुधारित जर आल्यात तरच आपण थांबणार आहोत, नाही तर हे आपण पिटिशन कोर्टामध्ये दाखल करणार आहोत.